हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती मराठी टीचिंग अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मी आज तुमच्याशी नवीन पदार्थ शेअर करणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पदार्थाचे नाव जरा वेगळंच आहे. बेसन पिठाच्या पोंगळ्या. नाव ऐकून तुम्ही म्हणता हा कसला पदार्थ, पण खूप सोपा आहे आणि खायला पण खूप रुचकर आहे. तर नाव ऐकायला थोडं वेगळंच वाटतं तुम्हाला, पण चला तर मग मी सांगते तुम्हाला कसं पदार्थ बनवायचा आहे. तर त्यासाठी 2 कांदे घ्यायचे भाजून, थोडं एक टोमॅटो घ्यायचा, खोबऱ्याचा तुकडा आणि कांदा भाजून घ्या तव्यावर. थोडं नंतर लसूण आणि कोथिंबीर थोडंसे घ्यायचं आणि मिक्सरला पेस्ट करून केली मी. त्यानंतर ती थोडेसे मिक्सरला मधून काढले 2 चमचे आणि थोडं खोबरे किसून घ्यायचं आणि 4 चमचे बेसन पीठ घ्या. 1 वाटी हे तर मी बेसन पीठ 1 वाटी घेतलं आहे. तर थोडं मीठ टाकलं आहे, थोडं तिखट आणि हळद टाकायचे आणि घट्ट मळून एक पोळी लाटून घेतली. एक पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर आपण वाटलेली थोडीशी पेस्ट लावून घ्यायची. त्यानंतर ते वाटलेले तीळ टाकायचे आणि तीळ टाकल्यानंतर सगळीकडे तेल लावून घ्यायचं, टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडीशी पेस्ट सगळीकडे थोडं पेस्टचं चव छान लागते. पेस्ट लावून घ्या. इथे मी पेस्ट थोडंसं लागत नव्हती म्हणून थोडी लावलेली आहे. त्यानंतर थोडेसे खोबरं किसलेले खोबरं टाकले मी. खोबरे थोडे किसून टाकलेले आणि त्यानंतर आता पुढे बघा, हे पोळी आहे ना, ती कट करून घ्यायची. कट केल्यानंतर थोडेसे छोटे त्याचे शाकोनी काप करून घ्या आणि हे करायचं. त्याच्यानंतर थोडेसे त्याचे रोल आता हे मी कट करून घेत आहे. त्याच्यानंतर थोडेसे त्याचे हे करायचे, रोल करायचे. तुम्ही बघा, खूप म्हणजे असं अवघड नाही. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. आणि ह्या भाजीला गरम पाणी थोडंसं करून घ्या अगोदर. असे गोल गोल रोल करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळेच पोंगळे बनवून घ्या. आता मी इथं 2 पोळ्या बनवल्या होत्या बेसन पिठाच्या, त्याच्यामुळे मी अगोदर हे सगळं बनवून ठेवलं. ह्याला खूप वेळ जातो. भाजी फोडणी टाकायला टाईम नाही लागत, पण ह्या बनवायला थोडा टाईम जातो, 10 मिनटं. तर हे अगोदर बनवून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर फोडणीला थोडं 2 चमचे तेल घ्यायचं, जिरे मोहरी फोडणीला टाकून घ्यायची आणि आपण वाटलेली पेस्ट त्याच्यात टाकून घ्यायची. पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेली पेस्ट टाका, जिरी मोहरी वाटलेली पेस्ट आणि तुम्हाला जसं किती तिखट लागतं त्या तिखट टाकायचं थोडंसं फोडणीला. ते तिखट थोडंसं लाल चटणी काळा मसाला जे तुमच्याकडे आहे असेल तो टाकू शकता तुम्ही. आणि थोडी हळद टाकून ते पेस्ट थोडीशी मसाला थोडासा ना व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर गरम पाण्याच्या भाजीला वापरा. हे बघा, अशा इतक्या पोंगळ्या झाल्या होत्या 2 पोळ्याच्या. तर हे बाकरवडीसारखं दिसायला खूप छान दिसते, बाकरवडी असल्यासारखं दिसते ते. आणि त्याच्यानंतर हे काही तर मी फोडणीसाठी मी पेस्ट टाकून घेतली. वाटलेली पेस्ट सगळी भाजीला वापर केला मी त्याचा. ह्याला दुसरं काय टाकायची गरज नाही, पेस्टने भाजी छान लागते. त्याच्यानंतर मग मी करायचं थोडं तिखट हळद मीठ टाकून वाटण मी हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं थोडंसं. आणि ती थोडंसं व्यवस्थित झालं. मीठ टाकून घेतल्यानंतर मसाला छान वाटतो. मीठ टाकून घ्यायचं लगेच चटणी टाकल्यानंतर. आणि गरम पाण्याचा भाजीला वापर करा. गरम पाणी करून घ्या अगोदर, थंड पाण्याचा वापर करू नका. आणि भाजी उकळली की ते पोंगळ्या त्याच्यात सोडून द्यायच्या. गॅस मध्यम आचेवर ठेवायचं 5 ते 7 मिनिट वर. आणि ही गॅस 5 ते 7 मिनिट मध्यम आचेवर राहू द्या. आणि ते पोंगळ्या वर आल्या की समजायचं की आपली भाजी शिजली आहे. आणि तोपर्यंत ती भाजी शिजू द्या. जोपर्यंत पोंगळ्यावरती येत ना तोपर्यंत भाजी शिजू द्या. चला तर कशी वाटली ही हटके नावाची भाजी.
आणि ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनल आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटू आपण. बाय. गुड नाईट.